वेलकम टू सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स। तर आज आपण आपल्या शेतामध्ये जाणार आहोत। 30 किंवा 31 जुलैला भरपूर पाऊस झालेला होता आणि शेतातील जे काही नुकसान आहे ते आपण आज बघणार आहोत, काय काय झालं आणि काय काय नाही। तर चला, आता आपण आपल्या शेताच्या रस्त्याने चाललेलो आहे आणि आपल्याला दिसत आहे कशा प्रकारे पावसाने थैमान घातलेला आहे तो आपण पाहू शकतो। अजूनपर्यंत शेत माझं यायचं आहे, शेताचा रस्ता आहे आणि समोरच माझे शेत आहे। आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे कशा प्रकारे पावसाने नुकसान केलेलं आहे। आणि मी तर आज पहिल्यांदाच शेतामध्ये आलो पाऊस उघडीप झाल्यानंतर। तर आपली विहीर खचलेली आहे। तर विहीर कशा प्रकारे खचलेली आहे, का खचलेली आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। तर बघू शकता कशा प्रकारे शेत झालेलं आहे। परिपूर्ण विहीर आहे, आपल्याला खचलेली पाहायला मिळते, पाहू शकता तुम्ही। माझ्या शेतामध्ये आल्यानंतर माझ्या शेतामध्ये अशा प्रकारे हा पाट गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि हा जो पाट आलेला आहे तो जे काही समोरील जे आपल्याला शेत दिसतंय तिकडच्या साईडला पूर्ण जो आहे तो त्यांनी बांध टाकलेला आहे। आणि झाला तो जो निंब आहे तो मोठा दिसत आहे आपल्याला, तो आहे ना। तर त्या निंबाच्या जवळ नाली आहे आणि ते नाली ब्लॉक करण्यात आलेली आहे। त्यामुळे माझ्या शेताचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि या समोरच्या ज्या शेतामध्ये आहे, या शेतामध्ये पूर्ण 10 ते 20 एकराचं पाणी येते आणि ते पाणी तिथं साचल्यामुळे त्या पाण्याने इकडून मार्ग काढलेला आहे। तर तिथं तुम्हाला छोटासा पोल दिसत असेल, त्या पोलपासून इकडच्या साईडनं माझ्या शेतामध्ये त्यांनी म्हणजेच पाणी आलेलं आहे। आणि इथंच माझी हे विहीर आहे, काय आहे विहीर। आणि पूर्ण जे काही पाणी आलेलं आहे ते पूर्ण या विहिरीमध्ये पाणी भरलेलं आहे आणि इथं माझी विहीर खचलेली आहे। तर जे काही अशा प्रकारचे लोक करतात, नैसर्गिकरित्या जे पाणी पूर्वीच्या काळी साठवल्या जात असे किंवा त्यांचा सांडवा काढून देण्यात येत असे ह्या ज्या काही अपप्रवृत्तीची जी काही लोक आहेत, या लोकांनी बांध टाकलेले आहेत। आणि ज्या काही नॅचरल जे काही बांधलेल्या किंवा नाल्या आहेत नॅचरल, त्या नाल्या सुद्धा त्यांनी बंद करून दिल्या। आणि हे पाणी कुठून जाणार? आता माझं जर शेत म्हटलं तर माझं शेत हे वरच्या बाजूला आहे, तरी पण माझ्या शेतामधील हे जे काही विहीर आहे त्या समोरच्या बाजूने आपल्याला माहित आहे हे जे बाजू आहे इकडची, या बाजूने पाणी आलेलं आहे आपल्याला दिसत आहे पूर्ण। आणि याच्यामध्ये पूर्ण त्या साईडला ते तुम्ही 3 शेड बघू शकता, दिसत असेल तुम्हाला कदाचित, खूप दूर आहे। आणि त्या 3 शेड पासून पूर्ण या शेतामध्ये त्या साईडला शेवटच्या त्या निंबाच्या पुढे काय पाणी साचते। आणि झालं इथं पूर्वी नाली होती, तो जो निंब आहे त्या निंबाच्या जवळ नाली आहे आणि ते नाली ब्लॉक केलेली आहे। आणि त्या नालीतून पाणी न गेल्यामुळे या इथून माझ्या शेतामध्ये पाणी आलेलं आहे। आणि जी माझी विहीर होती ते पूर्ण त्या विहिरीमध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे माझी विहीर खचलेली आहे। आणि त्याचबरोबर इथून जो काही पाण्याचा पाट आहे तो वाहत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर माझं म्हणणं आहे शासनाला सुद्धा जे काही पूर्वीची पद्धत होती, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत सांडपाण्याचे किंवा नाल्या वगैरे काढून दिलेले, ते नाल्या शासनाने जातीने लक्ष देऊन त्या नाल्या एक वेळ मोकळ्या करून द्याव्यात। आणि जे पाणी जाणार आहे त्या नालीने जाऊ द्यावं, अन्यथा इतरांचं नुकसान हे व्हायला नको। तसं जर पाहिलं तर माझं शेत हे खूप म्हणजे वरच्या बाजूने आहे, तरी सुद्धा माझ्या शेतामध्ये या शेतीतील जे साठलेलं पाणी आहे, कारण का साठलेलं आहे की बा इथं पूर्ण तिथपासून जो आहे पुरा बांध टाकलेला आहे आणि इथपर्यंत जे पाणी आलं ते साठत आणि इकडे माझ्या विहिरीमध्ये गेलं। म्हणजेच धड एकाचंही नाही आहे, म्हणजेच माझ्या शेतातील नुकसान होत नव्हतं,
परंतु इकडून पाणी आल्यामुळे माझ्या शेतातील जे विहीर आहे ते विहीर खचलेली आहे. आता मी काय करावं? मी ठिबकवरती तूर पेरलेली आहे आणि त्याचबरोबर सोयाबीन सुद्धा पेरलेलं आहे. आणि या ठिबकच्या तुरीला पाणी कोठून द्यावं? आता लवकरात लवकर माझी एवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे की मी लवकरात लवकर ते विहीर दुरुस्त करू शकतो आणि माझ्या शेतातील जे काही पिकं आहेत त्यांना पाणी देऊ शकेल असं. कारण की मी याच वेळेस घर बांधलेलं आहे आणि शेती काही नाही माझ्याकडे. 2 एकर शेती आहे. त्यातल्या त्यात हे असे 2 तुकडे आहेत. याच्यामध्ये 1.5 एकर आहे आणि हा एक प्लॉट आपल्याला दिसत आहे, हा आहे अर्धा एकराचा प्लॉट. आता एवढ्या शेतीमध्ये काय करायचं? घर चालवायचं की या शेतीला नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यायचं? हे तर मी म्हणू शकत नाही नैसर्गिक आपत्ती आहे, हे मानवनिर्मित आपत्ती आहे. आता मानवनिर्मित आपत्ती म्हणजे यांनी जर बांध इथं जर टाकला नसता किंवा ते सरळ पाणी गेलं असतं त्या नालीद्वारे, तर इकडे माझी जे काही विहीर आहे विहीर खचली नसती आणि मला म्हणजे शासनाकडे म्हणा कोणाकडे म्हणा हात मागायची म्हणजे हात द्यायची पाळी आली नसती. तर माझं शासनाला एवढंच म्हणणं आहे, जे पूर्वीच्या काळी जशा प्रकारे पाण्याचा जो निचरा होत होता नॅचरल सारखा नैसर्गिकरित्या, तशाच प्रकारे निचरा या शेतीमधून व्हायला पाहिजे. आता लोक काय करत आहेत? छोटासा धुरा पण सोडत नाही आहेत. पूर्वीच्या काळी मोठमोठे धुरे होते आणि त्याच्यावरती गवत लावलेलं होतं आणि झाडं भरपूर होती. त्यामुळे जे काही शेतातील जे माती आहे ते माती थांबून ठेवत असे आणि अशा प्रकारे जे खरडून गेलेली आहे अशा प्रकारे ही जमीन नसायची. तर आपल्या ज्या काही भागात आहे मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होत आहे ते आपण पाहत आहे. आता 100-100, 50-50 वर्षाची जे झाडं आहेत ते झाडांचं म्हणजे झाडं तोडल्या जात आहेत. त्याच्या जागी छोटे छोटे जे काही रोपटे लावल्या जातात, परंतु त्या रोपट्याचं संगोपन होते की नाही होत याकरता कोणतीही आपल्याला शासनाकडून दखल घेता येत नाही. तर हे जे आपत्ती मी म्हणू शकतो ही आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहे. आता मी समजा माझ्या शेताबद्दल बोलतो असे नाही आहे. जनरली जो काही मानव आहे तो हव्यासापोटी आपलं कार्य करत आहे आणि त्याला ते समोरचं समजा माहिती नाही की नुकसान काय होईल. अरे तुम्ही हव्यास करता, परंतु एका दिवसातच तुमचं नॅचरल जे काही निसर्ग आहे तो होत्याचं नव्हतं करून जातो. आता याच्यामध्ये माझी कोणत्याही प्रकारची चूक नसताना या 2 बहादरांनी काय टाकलेले आहेत? बाण टाकले असल्यामुळे या शेतामध्ये पाणी थांबलं आणि या शेतातील पाणी वाहून माझ्या विहिरीमध्ये गेलं आणि माझी विहीर खचली. तर मी आता काय करावं? मला हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि एवढी आर्थिकता नाही आहे की मी शेती करू शकेल किंवा ते बांधकाम करू शकेल. तर माझी मदतीची अपेक्षा तर शासनाकडून आहेच, परंतु जे काही अशा प्रकारचे जे लोक वागत आहेत त्यांना सुद्धा शासनाने धडा शिकवावा ही माझी या व्हिडिओतून नम्र विनंती आहे. तर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे इथून पाणी गेलेलं आहे आपल्याला दिसतच आहे आणि जे काही माझी विहीर आहे विहीर खचलेली आहे. आता काय करावं? मोठा गहन प्रश्न आहे. आणि झालं मी एक शिकलेला आहे परंतु माझ्या हाताला रोजगार नाही आहे. बेरोजगाराची परिस्थिती हे करावं लागते. घरामध्ये कोणी म्हणजेच कामधंद्याला जात नाही, तर संपूर्ण घर हे छोट्याशा शेतीवरती आणि माझ्या थोड्याफार जे काही मी इन्कम सोर्सेस करतो 4 ते 5 हजार म्हणा त्याच्यावरती हे चालू आहे. परंतु आता अशा प्रकारे विहीर खचल्यामुळे आता मी पुढचं पीक कशा प्रकारे घेऊया तर ते मला थोडा प्रश्नच पडलेला आहे. आणि अशा प्रकारे हे खरडून गेलेले आपल्याला पाहायला मिळते. जे की तुरीचे 2 वय आहेत ते तूर मोठे झाले होते आणि ते पूर्ण हे तुरीचे 2 वय आहेत आणि हे परिपूर्ण खरडून गेलेलं आहे आपल्याला माहित आहे. आता हे जे की तूर आहे तुरीवरनं पाणी गेलेलं आहे, तूर परत उभी राहत सुद्धा नाही आहे. तर एवढं तर काही नाही, माझं नुकसान हे कमी आहे, परंतु त्याच प्रमाणात इतर शेतकऱ्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे. माझी अशी अपेक्षा आहे की जी माझी विहीर खचलेली आहे ते विहीरसाठी जर शासनाकडून जर निश्चित मदत मिळत असेल तर मी शासन दरबारी थोडाफार पाठपुरावा करेल आणि मला माझी विहीर दुरुस्त करण्यात मला शासनाने काही ना काही हातभार लावा ही माझी विनंती आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे म्हणजेच माझं शेत हे उंचीवर असून सुद्धा त्या तिकडे बांध टाकल्यामुळे किंवा तिची जे काही नाली आहे समोरची दिसते तुम्हाला त्या निंबापासून, त्या नालीत जर पाणी गेलं असतं तर माझ्या शेतामध्ये पाणी हे आलं नसतं. तर आता कोणाकोणाशी भांडा हे आपल्याला समजत नाही आहे, तर भांडून काही त्याच्यामध्ये निष्फळ आपल्याला मिळत नाही आहे.
जर जे नाली आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही बांध टाका, परंतु ते नाली कशाला ब्लॉक करता, है ना? बरोबर आहे. म्हणजे माझं नुकसान हे एक कवडीचंही होत नसतं तिथं जर ते नाली जर ओपन असती तर. आता माझं म्हणजे विहीर तर पूर्ण खाली गेलीच. आता ते विहिरीला शासनाची रक्कम केव्हा येईन काय येईन ते मला माहिती नाही, परंतु जवळपास 50,000 ते 60,000 रुपये तिला वर उचलण्याकरता खर्च आहे, किंवा वरून ते पाणी त्या विहिरीमध्ये गेलेलं आहे. आता वरून जर विहिरीमध्ये जर पाणी गेलं तर ते पाणी जे आहे ते खालचं पाणी ते लवकर येत नाही, आणि माझ्या मते तरी बा 1-2 वर्ष त्या विहिरीला पाणी पण येऊ शकत नाही. पहिलेच त्या विहिरीला पाणी कमी प्रमाणात होतं. आता हे जेवढीही तूर आपण बघतोय पडलेली, सर्व तूर हे आता जळणार आहे पूर्ण, आणि हे तूर उभी राहत नाही आहे. इकडे पण आपण बघू शकतो अशा प्रकारे पाट वाहत गेलेला आहे. काही काही झाडं उभे आहेत. हे माझीच परिस्थिती नाही, इतरही शेतकऱ्यांची अशाच प्रकारची परिस्थिती, दयनीय अवस्था झालेली आहे. याकडे शासनाने तर लक्ष द्यायलाच पाहिजे. त्याचबरोबर जे काही लोक आहेत, जे काही मानवनिर्मित आपत्ती करतात, त्यांनी हव्यासा पोटी न राहता त्यांनी काही ना काही लोकांचा, जनतेचा विचार करून समोरच्याशी वागायला पाहिजे. तर अशाच प्रकारचे आपण आपल्या शेतातील जो काही व्हिडिओ आहे तो बनवलेला आहे. धन्यवाद.